मुलांनो, आज आपण कार्यानुभव विषयाअंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये कार्यशाळा राबवणार आहोत। आपण सर्वात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे कलर पाण्यामध्ये मिक्स करून असे घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या उपलब्ध भाज्या असतात की नाही, बघा या ठिकाणी एक कारलं घेतलंय मी, बरोबर ना। नंतर मी अशी एक भेंडी घेतलेली आहे, एक बटाटा घेतलेला आहे, नंतर मी कांदा घेतलेला आहे, दिसतो का तुम्हाला? शाबास। आणि हा दोरा घेतलेला आहे। तर ह्या दोऱ्याच्या सहाय्याने आणि या वस्तूच्या सहाय्याने आपल्याला ठसे काम करायचे। काय करायचं? ठसे काम, ज्याला आपण मुद्रा चित्रण असं सुद्धा म्हणतो। मग तुम्ही सगळे तयार आहात का? हात वर करून सांगा तयार आहात म्हणून। अच्छा, गुड। तर आपल्याला आता हे आपल्या कार्याला आपण काय करूया, सुरुवात करूया। सगळ्यांना मजा वाटेल का? कशी मजा असतात, आपल्याला मजा करायची आपल्याला। तर सर्वात प्रथम आपण काय करूया, या ठिकाणी कारलं घेऊया। काय घेऊया? कारलं घेऊया। आणि कारल्यापासून आपण प्रथम डिझाईन बनवणार आहोत। सर्वात प्रथम बघा, मला तुम्हाला कुठला कलर आवडतो? लाल आवडतो का? मग आपण लाल कलरने प्रथम डिझाईन बनवूया। तर सर्वात प्रथम असा लाल कलर घ्यायचा आहे आणि या लाल कलर मध्ये हे कारलं बुडवायचं आहे असं, आणि ते कारलं बुडवल्यानंतर त्याचे ठसे आपल्याला कागदावर उमटवायचे आहेत। मग सर्वात प्रथम मी बघा इथे असा एक ठसा उमटवला। मग मला आता फुलाची डिझाईन बनवायची आहे, बरोबर ना। मग मी फुलाची डिझाईन बनवते। तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही बनवायची। मला फुलाची डिझाईन आवडते, मी फुलाची डिझाईन बनवते। बघा ह्या मी अशा पाकळ्याच्या स्वरूपामध्ये मी बनवते आहे। तुम्हाला पण असं पाकळ्या स्वरूपात तुम्ही सुद्धा बनवू शकता। जे तुम्हाला आवडेल, जसं तुम्हाला आवडेल तसे तुम्ही करू शकता। हे बघा या ठिकाणी मी नुसतं हे साधं 3 पाकळ्याचं फूल म्हणून मी अशा प्रकारे बनवलेलं आहे। तुम्ही तुमच्या परीने चांगलं चांगलं काहीही बनवू शकता।